आपल्याला भारताबद्दल माहित पाहिजे। आज 15 ऑगस्ट काही असं होतं। 15 ऑगस्टला आपण GS कॉलेज महाविद्यालय इथे पोहोचलो। NCCचे विद्यार्थी काही असे तयारीमध्ये झेंडा फडकवण्यासाठी सर येत आहे, तुम्ही बघू शकतात। आजचे आपले युवा पिढी व विद्यार्थी मित्र मैत्रिणी सर्व शिक्षक वर्ग स्टाफ वर्ग व जालना जिल्ह्यातले इकडे तिकडे सर्व मित्रगण मग इथं काही असं तुम्ही बघू। आपल्या GS कॉलेजचे प्रिन्सिपल त्यांच्या हस्ते झेंडा फडकवला जातो, तुम्ही बघू शकता। जय जवान। 15 अगस्त की बात पर एनसीसी के 5 प्लाटून आपके निरीक्षण के लिए हजरात। मग सरनी सर्व NCC स्टुडंट वगैरे बघले। मग का NCC स्टुडंटचं तुम्ही ग्राउंड बघू शकता, त्या ग्राउंडवर कसं करत आहे, ढोल वाजत आहे। त्या विद्यार्थ्यांची खूप मेहनत करून सकाळी 4 वाजल्यापासून जागी असणे आणि प्रॅक्टिसला पण हे सलग एक 15-20 दिवस सकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करतात। हे तेव्हा जाऊन त्यांना हे करणं पडतं, मग ही प्रॅक्टिस येते बघा। तर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण 15 ऑगस्टच्या दिवशी शूट करणार आहे। म्हणजे आजच्या पिढीला काही माहीत आहे का 15 ऑगस्ट काय असतं, कसं असतं। आज आपण 15 ऑगस्ट साजरा करतो, पण काय आहे कसं आहे आपण विचारूया स्टुडंटला। GS कॉलेज इथे आलेलो। भाई आपलं नाव? आनंद जाधव। तर आनंद जाधव भेटलेले। आज 15 ऑगस्ट आहे, काय विशेष आहे आज? आज आपल्या भारत स्वातंत्र्य झालं। हा 1900 किती साली? 1947। व्हेरी गुड। आणखी आणखी काय झालं सांगू शकता? बिलकुल लाजायचं नाही, जे आहे ते सांगू शकता तुम्ही। अरे यार बरं ठीक आहे, तुम्हाला माहित नाही? माहित आहे पण आता सांगायचं। 14 ऑगस्टला भारतची फाळणी झाली। भारत पाकिस्तान वेगळे झालते। हा त्याच्यानंतर आपल्या त्यांचं 14 ऑगस्टला आहे, आपला 15 ऑगस्टला असतं। हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते। यांनी रात्री भाषण दिलं आणि भारत देश आपला आझाद झालता आणि लाल किल्ल्यावरती तिरंगा फडकवला होता। व्हेरी गुड, गुड आन्सर। सॉरी ती भेटलेले आम्हाला असं वाटतं की खूप हुशार विद्यार्थीला विचारू आपण आता। भाई आपलं नाव काय? अरे चेहरा ना छुपाइए, आंखों से आंखें मिलाइए, ये तिरंगा तुम्हारे शान में खड़ा है। क्या ये तिरंगा तुम्हारे शान में खड़ा है, कितनों ने लहू बहाया है, इसलिए तुम इस मिट्टी पे खड़े हो। मैं खुद लहू। तू खुद लहू है? लहू पे क्या लहू बहाऊ, ये खुद लहू है। और इस धरती में कितने गहू है। हाँ भाई आजच्या दिवशी काय झालं काही सांगू शकतो? आजच्या दिवशी भारत स्वतंत्र झाला होता। कित्येक जणांनी आपल्यासाठी बलिदान दिलेले, त्यांचं आज आपण साजरा करतो। भगतसिंग, राजगुरू, महात्मा गांधी यांची आपल्याला जाणीव ठेवायला पाहिजे आणि भारत स्वतंत्र झाला हे आपल्याला कळायला पाहिजे। आपण देशासाठी काहीतरी करायला पाहिजे। यस, खूप भारी। तर तुम्ही बघू शकता GS कॉलेजच्या ग्राउंडवर आलेलो आहे आपण आणि इथं स्टुडंट काही बाहेरचे काही आपल्या जालना जिल्ह्यातले लोक आलेले म्हणजे फोटो काढण्यासाठी। झेंडा ऊंचा रहे हमारा,
आज काही संवाद साधणार आहे तुमच्या सोबत. आपण का साजरा करतो 15 ऑगस्ट? नाही हे तर सांग, मी बोलते. नाही हे सांगणं लागेल तुला. जबरदस्ती नसती ना अशी. जबरदस्ती नाही, आपण भारतीय नागरिक आहे, आपल्याला भारताबद्दल माहित पाहिजे. व्हायरल करायला लागला तू बंद करणार. तुला मित्रांनो, आपण JS कॉलेजच्या ग्राउंडवर आहे. इथं काही विद्यार्थी आहे, यांना आपण विचारू शकता 15 ऑगस्ट का बनवला जातो आणि कसा बनवला जातो. एक मिनिट, आपलं नाव? माझं नाव निकिता खरत. आज 15 ऑगस्ट आहे, आपण का स्वातंत्र्य दिवस बनवतो हा? 1947ला 15 ऑगस्ट आणि 1947ला आपला भारत देश स्वतंत्र झाला होता आणि आज आपण ते सगळेजण मोठ्या उत्साहाने सेलिब्रेशन करतो. आज तुम्ही बघू शकता, आम्ही ह्याच कॉलेजचे विद्यार्थिनी आहे. JS कॉलेजमध्ये आज सगळेजण सेलिब्रेट करायला आलेत आणि आम्ही म्हणजे खूप कंटिन्यू ह्या प्रत्येक वर्षी इथे येतो, आम्ही सेलिब्रेशन करतो. आणि तुम्ही बघा आमच्या कॉलेजकडे, याच्यावरती काय बोलू आता, बस एवढं. आणि खूप छान वाटलं तुला भेटून, तुला बोलून. थँक्यू. रवी मगाडेच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा त्याच्या व्हिडिओला आणि भरपूर त्याला प्रेम द्या. थँक्यू, भेटून खूप भारी वाटलं. मला पण थँक्यू. हे भविष्य, इथं झेंडा बी फडकला आणि झोपीतून उठून वॉकिंग करायला लागले. काय भविष्य आहे देशाचं, यांना विचारू भैया. आज आपलं 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्टला काय झालं? देश आजाद झालता, देश स्वतंत्र झालता आपला. हा, किती साली? 1900 किती साली? 1947 साली झालता. हा, आणखी काय झालं? आणखी काय सांगू तुला, आणखी काय माहिती पाहिजे तुला? आणखी म्हणजे कसा आजाद झालता हे सांगू शकता का तुम्ही? झालता म्हणजे डिफिकल्ट तुम्ही शिकवलं आम्हाला. कॉलेजवाल्याने काय, ही कॉलेजवाल्याची गलती आहे. म्हणजे यांना माहित नाही 1947 साली देश आजाद झाला आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यावर सर्वात पहिले तिरंगा लहरवला होता, फडकवला होता जवाहरलाल नेहरूंनी. हे यांना माहित नाही, हे सांगायचा प्रयत्न करत आहे पण त्यांना सांगता नाही आलं. थोडं लेट लेट. आणखी ते सांगू शकता आपल्या बाजूचा देश आहे. काय झालं भाई? काय झालं? बाजूला देश कोणता आहे किती माहिती तुला? बाजूचा देश भारताशी पाकिस्तान अलग झालत 14 ऑगस्टच्या रात्री. पण हे पण नाही सांगू शकत ते 15 ऑगस्टच्या दिवशी कशाला झेंडा लावला? अरे 15 ऑगस्टच्या दिवशी आपण इंग्रजाचे मुक्त झालतो रे भाई, आणि लाल किल्ल्यावर आपला तिरंगा फडकवला होता भाई. हा, फडकवला होता. इंग्रजाचा तिरंगा खाली पाडला होता, सॉरी इंग्रजाचा तिरंगा काढला होता. हे सांगू शकता तुम्ही. हे ब्लॉग मध्ये येणार भाई, तुम्ही मला मारा, शिव्या द्या, 10 गाल्या द्या, पण मी सच्चाई बोल